फर्स्ट न्यूमेरिकल आपण आता या ठिकाणी डिस्कस करतोय. क्वेश्चन नंबर किती, तर क्वेश्चन नंबर 10 पासून मी जे ऑब्झर्व केलंय तर त्याच्या आधी सर्व थेरोटिकल पार्ट आहे, तर तुम्ही ते स्टडी करून घ्यायचं. डायरेक्ट क्वेश्चन नंबर 10 पासून या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय. तर सर्वात पहिले मी गिवन देतो, गिवन डेटा. तर बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 10 काय दिलेलं आहे, तर क्वेश्चन नंबर 10 दिलेलं आहे तुम्हाला अ बॅटरी ऑफ EMF 4 व्होल्ट. एक बॅटरी दिलेला आहे, त्याचं EMF दिलेलं आहे. EMF आपण E1 ने रिप्रेझेंट करू आणि तो जो दिलेला आहे तो किती दिला तर 4 व्होल्ट इतका दिलेला आहे तुम्हाला. आणि इंटरनल रेजिस्टन्स 1 ओम, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स जो आहे तो किती दिला तर 1 ओम इतका दिलेला आहे. इज कनेक्टेड इन पॅरलल विथ अनदर बॅटरी ऑफ EMF 1 ओम. अजून एक बॅटरी दिलेली आहे. आता मी काय करतो तर डायरेक्ट डायग्राम काढतो सोल्युशन मध्ये. तर एक बॅटरी दिलेली तुम्हाला, हा पॉझिटिव्ह टर्मिनल असेल आणि हा निगेटिव्ह टर्मिनल. हा सोर्स ऑफ EMF E1 असेल आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे, आणि हा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो कशाने केला तर R1. स्मॉल r ने इंटरनल रेजिस्टन्स नेहमी रिप्रेझेंट केला जातो. ठीक आहे. दुसरा एक बॅटरी दिलेला आहे, पुढे काय दिलेलं आहे, इज कनेक्टेड इन पॅरलल विथ अनदर बॅटरी ऑफ EMF. दुसरी एक बॅटरी आहे की ज्याचा EMF किती तर 1 व्होल्ट इतका आहे, आणि याच्या पॅरलल मध्ये तो काय करायचा आपल्याला कनेक्ट करायचा. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठे आहे तर ते माहित नाही, पण आपण EMF घेऊन टाकू आणि त्याच्यानुसार मग पॉझिटिव्ह कुठे द्यायचा आणि निगेटिव्ह कुठे द्यायचा आपण ते डिसाइड करू. ठीक आहे. 1 व्होल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स 1 ओम. त्याचा इंटरनल रेजिस्टन्स R2 दिलेला आहे, आणि R2 जो दिलेला आहे तो किती दिलाय तर 1 ओम इतका दिलेला आहे. विथ देअर लाईक्स पोल्स कनेक्टेड टुगेदर. म्हणजे काय, पॉझिटिव्ह लाईक म्हणजे काय, सेम. मग सेम पोल एकाच ठिकाणी कनेक्टेड आहे, म्हणजे याचा पॉझिटिव्ह आणि याचा निगेटिव्ह एकमेकांना कनेक्टेड आहे. पॅरलल मध्ये कनेक्ट करायचं, आणि याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे, इंटरनल रेजिस्टन्स किती असेल तर R2. या प्रकारे याला आपण पॅरलल मध्ये या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. ठीक आहे. पुढे द कॉम्बिनेशन इज यूज टू सेंड करंट थ्रू अन एक्सटर्नल रेजिस्टन्स 2 ओम. याला अजून एक, या कॉम्बिनेशनच्या अक्रॉस आपल्याला रेजिस्टन्स कनेक्ट करायचं, दॅट इज एक्सटर्नल रेजिस्टन्स. एक्सटर्नल रेजिस्टन्स आपण कशाने पे करणार तर कॅपिटल R, आणि याच्यातून किती करंट पास होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. ठीक आहे. मग एक्सटर्नल रेजिस्टन्स दिलेला आहे R, आणि तो किती दिलेला आहे तुम्हाला, एक्सटर्नल रेजिस्टन्स दिलेला आहे 2 ओमचा दिलेला आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स 2 ओम, आणि आपल्याला फाइंड करायचं त्या एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून किती करंट पास होणार आहे, म्हणजेच आपल्याला काय फाइंड करायचं तर I या ठिकाणी फाइंड करायचा आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आणि समजल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित. आता बघा, इलेक्ट्रिक करंट जो आहे, कॉन्व्हेन्शनल करंट ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एंड होणारे निगेटिव्ह टर्मिनल. हा सोर्स ऑफ EMF आहे, याच्यातून करंट पास होणार आहे किती तर I1. हा सोर्स ऑफ EMF E2 आहे, याच्यातून जो करंट पास होणार तो I2 येणार आहे, आणि पुढून I1 येणार आहे, दोन्ही एकमेकांना मीट होणार. म्हणजे या ब्रांच मधून जो करंट पास होणार आहे तो या दोघांची काय करायला लागेल ऍडिशन अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स करंट लॉ. इनकमिंग करंट इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ आउटगोइंग करंट. मग जो आउटगोइंग करंट आहे तो भेटला आपल्याला I1 प्लस I2, तो म्हणजेच आपला I असेल, आणि आपलं टार्गेट आहे I फाइंड करणं. ठीक आहे. मग करंट I जो आहे इथपर्यंत येणार, इथपर्यंत आल्यानंतर इथून कोणता करंट निघाला होता I1, मग तो परत येणार आहे कोणता करंट तर I1, आणि उरलेला जो करंट इकडे कोणता करंट निघाला होता I2, तोच करंट या ठिकाणी नंतर रिटर्न येणार. जो करंट तुमचा पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निघाला होता तोच करंट जर निगेटिव्ह टर्मिनल येत असेल तर तुमचं सर्किट बॅलन्स आहे, कारण हा जो करंट आहे तो आहे तुमचा I1 प्लस I2 म्हणजेच I. क्लियर आहे. मग तो या ठिकाणी येणार आहे, आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. तर या प्रकारे आपण काय केलं तर नेटवर्क या ठिकाणी सॉल्व्ह केलेलं आहे. आता नेक्स्ट घ्यायचं आपल्याला, याला लूप कन्सिडर करू. याच्यात टोटल 3 लूप तयार झाले, आणि आपल्याकडे करंट किती आहे तर आपल्याकडे 3 करंट ऍक्च्युअली I1, I2 आणि I, म्हणजे 3 इक्वेशन लागेल. पण मला 3 इक्वेशन तर घेऊच आपण, पण 2 इक्वेशन मध्ये आपल्याला I1 आणि I2 मधलं रिलेशन भेटून जाईल. I1 आणि I2 काय रिलेशन आहे तर ते रिलेशन आपल्याला त्या ठिकाणी भेटून जाईल. तर आपण सर्वात पहिले काय करू तर याला एक लूप कन्सिडर करू. A झाला, A झाला, B झाला, A C, इकडचा D घेतला, इकडचा E, आणि इकडचा काय घेतला तर F. असं काय घेतलं तर आपण या ठिकाणी लूप्स कन्सिडर केला. तर मी सर्वात पहिले काय कन्सिडर करतो, एक लूप कन्सिडर करू. 2 करंट आहे ना,
I1 आपलं टार्गेट काय I1 आणि I2 शोधणं, बरं का नाही. आणि एकदा का I1 आणि I2 भेटलं तर I भेटून जाईल. मग आपण काय करू तर लूप कन्सिडर करू. मग पहिला हा लूप कन्सिडर करू आणि दुसरा पूर्ण लूप कन्सिडर करू. ठीक आहे, कोणताही कन्सिडर करा, काही अडचण नाहीये. मग मी एक लूप कन्सिडर करतो. इन लूप बी पासून स्टार्ट करतो. बी पुढचा पॉइंट सी डी ई आणि पुन्हा बी. ए बी सी डी सॉरी बी सी डी ई आणि पुन्हा बी बाय युझिंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ KVL या ठिकाणी आपण काय केलं तर यूज केलेला आहे. आता अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ करंट आपल्याला काय करायचं या ठिकाणी साइन. करंट इकडे चाललाय म्हणजे या ठिकाणी प्लस साइन येईल, या ठिकाणी मायनस साइन. परत करंट असा फिरून येणार म्हणजे या ठिकाणी प्लस साइन येईल, या ठिकाणी कोणता साइन येईल तर मायनस. परत करंट असा येतोय म्हणजे या ठिकाणी प्लस साइन आणि या ठिकाणी आला तर मायनस साइन आला. तर फर्स्ट ब्रांच बघा बीसी. बीसी मध्ये काहीच नाही. पुढचं ब्रांच बघा C2D. लास्टचं साइन कोणतं आलं मायनस. रेजिस्टन्स किती आहे कॅपिटल आर. आणि जो करंट आहे तो करंट किती आहे तर I1 प्लस I2. I1 प्लस I2 घेऊ कारण की शोधायचं आपल्याला, राईट ना. मग पहिला CD ब्रांच झाला, नंतर डी मध्ये काहीच नाही. पुढचं ब्रांच घ्या EB. E2B. लास्ट साइन कोणतं आलं परत मायनस आलं. रेजिस्टन्स किती आहे R1 आणि करंट किती आहे करंट पण आहे I1. पुढे जा प्लस साइन, शेवटचं साइन प्लस आणि EMF किती आहे तर E1. सर्किट कंप्लीट इज इक्वल टू काय आला तर 0. According to Kirchhoff's voltage law, algebraic sum of potential difference plus algebraic sum of EMF is always equal to 0. R किती रे कॅपिटल R आहे तुमचा 2 मायनस 2. I1 माहित नाही आपल्याला, तो तसाच लिहिणार. I2 देखील माहित नाही, तोही तसाच लिहिणार मायनस. R1 किती तर R1 आहे 1 ओहमचा. 1 इंटू काय आला तर I1 आणि प्लस E1 पण दिलेला आहे, तो किती दिला तर 4 दिलेला आहे इज इक्वल टू 0. आता हे दोन्ही टर्म मायनस आहे या साईडला, बरं की राईट साईडला काय करू त्याला प्लस करून देऊ म्हणजे या ठिकाणी 4 राहणार. ठीक आहे, मग 4 इज इक्वल टू आरायला 2 इन ब्रॅकेट I1 प्लस I2. हा मायनस होता तिकडे प्लस झाला आणि हा मायनस आहे तो प्लस होणार आहे. 1 इंटू I1 किती होणार तर I1 होणार. याला मल्टिप्लाय करून घ्या, मग काय भेटेल तर 2I1 प्लस 2I2 प्लस काय भेटलं तर I1. 2 ने याला मल्टिप्लाय केलं 2I1 प्लस 2I2 आणि प्लस लागचा 2I1 प्लस I1 किती झाला 3I1. मग तो स्टार्टिंगला लिहून टाकू. राईट साईडचं लेफ्टला लिहू, लेफ्टचं राईटला लिहू. ठीक आहे, 2I1 प्लस I1 किती झाला 3I1 आणि प्लस किती तर 2I2 आणि हा 4 इक्वल टू इकडे याला आपण इक्वेशन 1 या ठिकाणी कन्सिडर करू. ओके, हे झालं आपलं फर्स्ट लूप तयार झालं, बरं का नाही. आता सिमिलरली आपण काय करू तर अजून एक लूप कन्सिडर करू की ज्याच्यामध्ये EMF E2 असेल. E1 तर माहिती आहे आपल्याला, E2 पण माहिती आहे, बरं का नाही. आपण आता सेकंड लूप घेऊ ज्याच्यामध्ये E2 असेल. कोणता लूप घ्यायचा ABCDEFA परत असेल, कळलं का नाही. अपूर्ण लूप आपण या ठिकाणी कन्सिडर करू आणि त्याच्यावरती अगेन यूज करायचा कोणता तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ या ठिकाणी आपल्याला यूज करता येईल. ठीक आहे, मग आपण नेक्स्ट पॉइंट कन्सिडर करू इन लूप. त्या लूपचं नाव देणार आहे मी काय A B C D E F आणि पुन्हा काय आला तर A. बाय युझिंग KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ या ठिकाणी यूज करायचा. पहिलं ब्रांच बघा AB काहीच नाही. पुढचं ब्रांच बघा BC त्याच्यातही काही नाही. पुढचं ब्रांच आहे CD आहे, त्याच्या शेवटचं साइन काय आलं मायनस, तर या मायनस. रेजिस्टन्स किती आहे R इतका आणि करंट किती आहे करंट आहे तुमचा I1 प्लस I2. I नका लिहू कारण की आपल्याला I1 आणि I2 शोधायचं पहिले, मग I भेटेल आपल्याला. ठीक आहे, आधीच व्हेरिएबल जास्त करू नका, कमी व्हेरिएबल मध्ये सॉल्व्ह करू आपण त्याला. ठीक आहे, CD झाला. नंतर कोणता ब्रांच आहे डी मध्ये काहीच नाही. नंतर EF त्याच्यातही काही नाही. FA त्याच्यात आहे बघा, लास्टचं साइन काय आहे मायनस आहे. इंटरनल रेजिस्टन्स किती R2 आणि करंट किती आहे करंट आहे तुमचा I2. पुढे लास्टचा साइन प्लस, मग प्लस घेतला. EMF किती E2 आणि लूप कंप्लीट झाला. ए ला परत आलो इज इक्वल टू काय झाला तर तुमचा 0 झाला. ठीक आहे, मग सर्व लूप या ठिकाणी आपण कन्सिडर केलं. R ची व्हॅल्यू दिलेली पुट करून टाका. मायनस किती राहिला 2 R राहिला I1 प्लस I2. I1 प्लस I2. R2 स्मॉल R2 ची व्हॅल्यू पण किती आहे 1 आहे का स्मॉल R2. एक मिनिट 1च आहे. स्मॉल R2 1 असेल तर ठीक.
तर 10 नंबरचा होता ना, इंटरनल रेजिस्टन्स 1 ओम आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स 2 ओम, दोघांचं बॅटरी 4 वोल्ट, इंटरनल रेजिस्टन्स हा ठीक आहे 1 ओमचा काय अडचण नाही. R2 किती आहे? R2 पण आहे तुमचा 1 ओहमचाच आहे. मायनस करायला तर 1 इंटू I2 प्लस EMF E2 दिलेला आहे. E2 किती तर 1 वोल्टचा आहे आणि इज इक्वल टू करायला तर 0 झाला. ठीक आहे. आता हे जे मायनस साइन आहे तर राईट साइडला त्याला काय करू तर आपण प्लस मध्ये कन्वर्ट करून घेऊ. ठीक आहे. प्लस मध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि मग आपलं फायनल आन्सर आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. सिम्प्लिफाईड केल्यानंतर आपल्याला आपलं इक्वेशन भेटून जाईल. आता पुढे पुढे जर गेला तुम्ही तर हे मायनस साइन राईट साइडला आपण काय करणार तर प्लस कन्सिडर करणार. म्हणजे या ठिकाणी काय राहणार आहे तर या ठिकाणी फक्त 1 राहणार आहे. मायनस 2 इन ब्रॅकेट I1 प्लस I2 तो प्लस होऊन जाणार. 2 इन ब्रॅकेट I1 प्लस काय राहिलं तर I2 आणि हा मायनस I2 येतो का ना तर प्लस I2 होणार. ओके 1 इज इक्वल टू आणि मल्टिप्लाय करा 2 I1 प्लस 2 I2 प्लस काय राहिलं तर I2 2 I2 प्लस I2 किती झालं तर 3 I2 या ठिकाणी होऊन जाईल. ठीक आहे. तर त्या ठिकाणी किती भेटेल तर तुम्हाला 3 I2 मग 1 झाला 1 इज इक्वल टू 2 I1 प्लस करायला तर 3 I2 हे झालं तुमचं इक्वेशन नंबर. किंवा रिअरेंज करतानाच आधी काय करू तर आपण तो 1 तिकडे देऊ म्हणजेच काय भेटेल तुम्हाला 2 I1 प्लस 3 I2 इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 2. तर हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2 झालं. ठीक आहे. पण बघा आपल्याला काय करायचं आहे I1 आणि I2 ची व्हॅल्यू फाइंड करायचं. तर या ठिकाणी एक्झॅक्टली अपोजिट झालेलं म्हणजे 3. एक काम करा याला तर 2 ने मल्टिप्लाय करा नाही तर त्याला 2 ने मल्टिप्लाय करा. एक कोणतं तरी कॉमन टर्म येणार आहे तर ते आपण सॉल्व्ह करू. तर I1 कॅन्सल करायचं सपोज आपल्याला. ओके I1 कॅन्सल करायचं तर याला काय करू तर आपण 2 ने मल्टिप्लाय करू किंवा त्याला 3 ने मल्टिप्लाय करू काहीतरी करू. ठीक आहे. तर सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं त्याच्यात काय मला सांगायची गरज नाहीये. तर याला इक्वेशन नंबर 3 ने मल्टिप्लाय 3 ने आपण मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 by 3. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 by 3. 3 ने मल्टिप्लाय करा. 3 ने मल्टिप्लाय केलं 2 इंटू 3 किती झाला 6 I1 प्लस 3 इंटू 3 किती झाला 9 I2 भेटला आणि 3 इंटू 1 किती भेटला तर 3. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता बघा हा याला पण आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल कशाने तर 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. 2 ने काय करू तर आपण मल्टिप्लाय करू बाय 2. 2 ने त्याला मल्टिप्लाय करा. 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा भेटेल तुम्हाला 6 I1 भेटेल प्लस काय भेटलं तर तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 I2 भेटला आणि हा 4 इंटू 2 किती झाला तर 8 झाला. राईट. तर या हे आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. त्याला काय करू तर आपण इक्वेशन नंबर 4 या ठिकाणी कन्सिडर करू. आता एक काम करा याच्यातून हा इक्वेशन काय करायचं मायनस करून टाका. ठीक आहे. बरोबर ना. इक्वेशन काय करायचं त्याच्यातून मायनस करा. मग सबट्रॅक्टिंग डायरेक्ट असली इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन 4. आता डायरेक्ट सबट्रॅक्ट केलं. सबट्रॅक्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती कसं करायचं. मायनस 6 आहे आणि 6 आहे मायनस 6 आहे कॅन्सर. 9 मायनस 4 किती झाला तर 5 I1 झाला. 3 मायनस 8 किती झाला तर मायनस 5 झाला. मग I1 जो भेटेल तो काय भेटेल तर मायनस 1 भेटेल आणि काय भेटला तर तुम्हाला एम्पियर व्हॅल्यू भेटला. ठीक आहे. I1 भेटला. आता आपलं काम काय तर आपलं काम आहे I2 शोधणं. ठीक आहे. एकदा I2 भेटला तर ही जी व्हॅल्यू आहे I1 ते एकतर इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा नाहीतर इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा नाहीतर 3 आणि 4 कशातही करा. पण 3 आणि 4 आपण मॉडिफाय केलेलं आहे. मग आपण एक काम करू इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू. तुम्हाला वाटलं त्याच्यात पुट करा. ठीक आहे. पुट I1 value of I1 put I1 is equal to 1 ampere in equation 2. Equation 2 काय आहे तर 2 I1 what is I1 is minus 1 plus 3 I2 is equal to काय राहिला तर तुमचा 1 झाला. ठीक आहे. मग किती भेटणार आहे तर 2 मायनस हा किती झाला तर मायनस 2 झाला प्लस किती राहिला 3 I2 is equal to 1. हा मायनस 2 तिकडे का तर प्लस होणार आहे. मग I2 is equal to किती भेटेल I2
-2 तिकडे प्लस होणार आहे, 1 + 2 म्हणजे 3i2 = 3 म्हणजे i2 देखील किती भेटला तर 1 एम्पियर इतकाच भेटला. आणि आपल्याला काय फाइंड करायचं, आपल्याला फाइंड करायचं आहे i फाइंड करायचं. व्हॉट इज i इज, तर त्याला बघा हे कॅन्सल झालं, इथं i2 भेटेल, सॉरी बरोबर आहे. i2 म्हणजे हा जो i2 येतो किती भेटला तर -1 एम्पियर भेटला. ठीक आहे, मग i2 भेटेल, i2 = -1 एम्पियर त्या ठिकाणी आपण पुट करू. मग इक्वेशन नंबर किती मध्ये पुट करतोय आपण, इक्वेशन नंबर 2 मध्ये या ठिकाणी पुट करतोय. तर आपलं इक्वेशन या ठिकाणी मॉडिफाय होतं. माईक बंद असू द्या, माईक बंद असू द्या. हा, इक्वेशन नंबर 2 काय आहे, 2i1 तो तसाच ठेवायचा आहे, प्लस 3i2 किती आहे -1 काय आला 1, मारायला 2i1 -3 = 1. -3 तिकडे जाताना काय होतं +3 होऊन जाईल. म्हणजे 2i1 काय भेटला तर 3 + 1 म्हणजे किती 4. मग 2i1 = 4 आणि जो i1 भेटेल, अरे माईक बंद करायला लावला, समजत नाही का तुम्हाला, प्रॉब्लेम येईल. कोण आहे अभिव, कोण आहे, हा 2 ने डिवाइड केलं तर 2 2 किती येणार तर 4, असं 2 2 4. मग i1 किती झाला तर तुमचा 2 एम्पियर झाला. ठीक आहे, आता बरं आहे, हो चालेल. आता लास्ट स्टेप या ठिकाणी आपण कन्सिडर करू. ठीक आहे, लास्ट स्टेप मी या ठिकाणी लिहून देतो म्हणजे फायनल आन्सर तुमचं या ठिकाणी कम्प्लीट होईल. आता हा जंक्शन आपण कन्सिडर करू, कोणता, ऍट जंक्शन बी आपल्याला काय यूज करायचं, बाय युझिंग किर्चॉफ्स करंट लॉ. बाय युझिंग किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजे काय, केसीएल. व्हॉट इज केसीएल, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. ओके, द सम ऑफ अल्जेब्रिक सम ऑफ करंट आउटगोइंग इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ करंट इनकमिंग. ओके, आउटगोइंग करंट किती आहे तर आउटगोइंग करंट आहे तुमचा I इतका, आणि येणारे करंट किती आहे त्या जंक्शनला I1 आणि इकडून येणारा I2 म्हणजे काय आला तर I1 प्लस काय राहिला तर तुमचा I2 झालेला आहे. ठीक आहे, मग I इज इक्वल टू I1 किती आहे, I1 आहे तुमचा 2 एम्पियर, ते इथं पुट करून टाका 2 एम्पियर, प्लस I2 किती भेटला तर I2 भेटला -1 भेटलाय, -1 टाकून द्या. मग I इज इक्वल टू 2 प्लस आणि मायनस किती होणार तर मायनस होणार, 2 - 1 किती तर 1. मग करंट फ्लोइंग थ्रू दॅट एक्सटर्नल रेजिस्टन्स, एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून किती करंट पास होणार तर 1 एम्पियर इतका करंट त्या याच्यातून पास होणार. ठीक आहे, तर या ठिकाणी पूर्ण आन्सर आपलं कम्प्लीट झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 11 आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 11 बघा, 2 EMFs 1.5 व्होल्ट अँड 2 व्होल्ट, दोन EMF दिलेले आहेत. E1 is given, E1 is 1.5 व्होल्ट and E2 is given, E2 is 2 व्होल्ट, असे दोन EMF दिलेले आहेत. हॅव्हिंग इंटरनल रेजिस्टन्स 1 ओम and 2 ओम रिस्पेक्टिव्हली. R1 दिलेला आहे 1 ओम आणि R2 जो दिलेला आहे तो दिलेला आहे तुम्हाला 2 ओम रिस्पेक्टिव्हली. पुढे आर कनेक्टेड इन पॅरलल सो ॲज टू सेंड करंट इन द सेम डायरेक्शन. करंट एकाच डायरेक्शन मध्ये जायचं आहे, याचं या डायरेक्शन मध्ये, याचं करंट म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. आधीच्या याच्यात त्यांनी काय सांगितलं, लाईट पोल कनेक्ट करायचं आहे. आता या केस मध्ये काय सांगितलं, करंट फ्लो इन द सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन कधी होणार, जेव्हा दोन्ही सेम टर्मिनल कनेक्टेड असेल, बरं का नाही, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट केलेला असेल, निगेटिव्हला निगेटिव्ह, तर सेम डायरेक्शन मध्ये फ्लो होणार, म्हणजे सेम कंडिशन आहे, सेम डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होणार आहे. आणि पुढे काय सांगितलंय, डायरेक्शन थ्रू द एक्सटर्नल रेजिस्टन्स 5 ओम. एक्सटर्नल रेजिस्टन्स दिलेला आहे, किती दिलेलं आहे तर 5 ओम. फाइंड द करंट थ्रू द एक्सटर्नल रेजिस्टन्स, म्हणजे पुन्हा फाइंड करायचं काय तर I फाइंड करायचं. या ठिकाणी सेम एक्झाम्पल आहे, फक्त व्हॅल्यू या ठिकाणी काय झाल्या तर बदललेल्या आहे. डायग्राम पण तीच, फक्त व्हॅल्यू आता काय करायची आपल्याला चेंज करायचं. तेवढं काम तुमचं आहे, करतो. तर फर्स्ट लूप कन्सिडर करा, हा लूप कन्सिडर करा पूर्ण लूप. तर इथून तर इथपर्यंत जायचं आहे, मायनस साइन येणार आहे, -R करंट आहे तुमचा I1 प्लस I2. कोणता लूप कन्सिडर केला, लूपचं नाव लिहून टाकू वाटलं सर, इन लूप ABCDEFA, पूर्ण लूप घेतला. ठीक आहे, बाय युझिंग KVL, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. पुढचं या ब्रांच मध्ये काहीच नाही, या ब्रांच मध्ये आहे मायनस साइन, रेजिस्टन्स R2, करंट I2 आणि EMF प्लस E2 इज इक्वल टू 0. रेजिस्टन्स R किती 5 ने डायरेक्ट मल्टिप्लाय करणार,
-5i1 -5i2 हा 5 टाकला आणि याला डायरेक्ट मल्टिप्लाय केलं मायनस r2 म्हणजे राहिला -2i2 आणि हा प्लस e2 किती आहे तर e2i2 इज इक्वल टू 0. आता पुढे डायरेक्ट अरेंज करून घेतो मी तर हा मायनस आहे हा मायनस आहे मायनस किती होणार तर 7i2 मग मी त्याला प्लस 7 तर i1 इक्वेशन तुम्हाला भेटून जाईल 7i2 प्लस 5i1 इज इक्वल टू 2. आता सेकंड लूप कन्सिडर करू कोणता लूप केव्हीएल त्या ठिकाणी यूज करायचा आहे. आता बीसी मध्ये काहीच नाही डायरेक्ट सीडी म्हणजे काय आला -r करंट आहे तुमचा i1 प्लस i2 नेक्स्ट ब्रांच याच्यात काय नाही डायरेक्ट मग -r1 करंट किती तर i1 आणि ईएमएफ किती तर प्लस e1 इज इक्वल टू 0. r किती 5 म्हणजे राहिला -5i1 -5i2 आणि r राहिला -5 r1 किती r1 i1 म्हणजे राहिला i1 आणि प्लस e1 आहे तुमचा 1.5 हे दोन्ही मायनस इकडे प्लस करून घ्या पण इथे मी i2 पहिले लिहितो पहिले i2 मग 5i2 नंतर हा प्लस 6i1 इज इक्वल टू किती राहिला 1.5 याला अरेंज करून घेतलं हे झालं तुमचं इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा या ठिकाणी आहे 5i1 आणि या ठिकाणी आहे 6 काय करता येईल तर याला सायमल्टेनियस इक्वेशन घेऊन टाका याला मल्टिप्लाय करा कितीने 6 ने मल्टिप्लाय करा कशाने पण करायचं नाही तर मग i1 कॅन्सल करा कोणतं तरी कॅन्सल करा ठीक आहे मग याला आपण 6 ने मल्टिप्लाय करून याला कशाने करू तर 5 ने याला 6 ने इक्वेशन 1 इंटू काय केला तर 6 केला इक्वेशन 1 ला 6 ने मल्टिप्लाय केला 6 7 किती झालं 6 7 जा 72 7 42 i2 6 ने मल्टिप्लाय करा 7 into 6 किती 42 6 into 5 झाला तर 30 i1 आणि इज इक्वल टू 6 into 2 किती झाला तर 12. ओके इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 2 ला 5 ने इक्वेशन 2 इंटू काय करायचं 5 ओके तर याला इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करू इक्वेशन 2 into 5 केला 5 5 किती झाला 25 i2 5 6 जा 30 i1 इज इक्वल टू याला जर तुम्ही किती मल्टिप्लाय केलं 5 15 15 75 7.5 हे झालं तुमचं फोर्थ इक्वेशन. आता इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 इक्वेशन 3 मधून इक्वेशन 4 मायनस करा मग इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4 इक्वेशन 3 किती आहे तर हे दोन्ही सारखं झालं 42 मायनस 25 केला 12 म्हणजे 7 झाला 3 म्हणजे 1 17 i2 इज इक्वल टू 12 मायनस 7.5 हा 0 करून घ्या 5 इकडे किती झाला तर 11 मायनस 7 किती झाला तर 7 3 10 म्हणजे 4 4.5 झाला ठीक आहे i2 भेटला तुम्हाला किती तर i2 भेटला तुम्हाला तो 17 इकडे मल्टिप्लाय तिकडे काय करायचं डिवाइड करून टाका 17 च्या टर्म मध्ये राहू द्या मग i2 भेटेल i2 इज इक्वल टू किती 4.5 डिवाइडेड बाय 17 करंट भेटला हियर दिस इज इक्वेशन नंबर 5 करंट भेटला i2 आता आपल्याला काय करायचं तर आपल्याला शोधायचं आहे i1 आता ही व्हॅल्यू कसं पुट करू आयदर इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये आपण पुट करून टाकू मग पुढचं इक्वेशन आपल्याला भेटून जाईल याचा पुट करू वाटलं तर इक्वेशन 1 मध्ये कोणत्या याच्यात काय करायचं नाही द पुट i2 is equal to 4.5 divided by 17 in equation 1 equation 1 काय 7 into i2 च्या जागी पुट करून टाका किती येतं 4.5 divided by 17 आणि प्लस करायला तर 5i1 is equal to 2 झाला क्लियर आता याला 7 ने मल्टिप्लाय केलं 7 5 किती झालं 35 we carry 3 7 4 जा 28 plus 3 29 20 30 31 31.5 divided by 17 आणि आपलं करायला 5i1 is equal to 2 इकडे प्लस तिकडे मायनस करा म्हणजे करायला 5i1 is equal to 2 minus 31.5 divided by 17 याला क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर फायनल आन्सर तुम्हाला भेटून जाईल मग काय भेटतं तर 5i1 is equal to 34 17 into 2 34 minus 31.5 divided by 17 किती येणार आहे तर सबट्रॅक्शन केलं तर 0.5 झाला 33 म्हणजे किती झाला तर 33 minus 31
2 ना 2.5 डिवायडेड बाय 17 काय भेटले तर 5 I1 भेटला 5 क्रमांक काय इकडे डिवाइड करून टाका मग 5 is equal to 2 I1 is equal to 2.5 divided by 5 into 17 5 ला 25 म्हणजे 0.5 हा भेटला 0.5 divided by 17 असं का कन्वर्ट केलं कारण की 17 मध्ये तुम्हाला आन्सर दिलेले आहे त्यामध्ये आन्सर दिलेले आहे त्याला आन्सर घेऊ बट टोटल जो करंट आहे तर टोटल करंट I तो असेल तुमचं काय I1 प्लस काय भेटेल तर I2 I1 आहे इक्वेशन नंबर 1 याचा भेटला आपला किती 0.5 डिवायडेड बाय 17 आणि I2 किती आहे तर तो आहे तुमचा I2 4.5 डिवायडेड बाय 17 0.5 प्लस 4.5 किती झाला 5 आन्सर इन 5 डिवायडेड बाय 17 आणि आकाशामध्ये झालं तर एम्पियर आणि 5 डिवायडेड बाय 17 म्हणजेच जे प्रोनोमिन आन्सर पाठवलं ते 0.29 काहीतरी आहे बरोबर 0.5 डिवायडेड बाय 17 एम्पियर ही फायनल आन्सर आहे टेक्स्ट मध्ये तुम्हाला असा आन्सर आहे तर मी त्या फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करून दिलेले ठीक आहे